हॅलो. हा नमस्कार, मी रत्नमाला मोहिते बोलतेय. येस मॅम, बोला. अहो, तुमच्या बँकेमध्ये आमचा माहेरच्या चहाचा अकाउंट आहे. त्याच्यात कॅश डिपॉझिट केली होती, पण इथे माझ्या अकाउंट मध्ये कुठे रिफ्लेक्ट होत नाहीये ती. एक मिनिट मॅम. हॅलो मॅम, अहो कॅश डिपॉझिट झाली आहे. डिपॉझिट झाली आहे, पण मग माझ्या अकाउंट मध्ये का रिफ्लेक्ट होत नाहीये ती? एक काम करता का प्लीज, तुम्ही जरा प्लीज चेक करता का आमच्याच दुसऱ्या कुठल्या अकाउंट मध्ये झाली का डिपॉझिट ती? मॅम, आमच्या गुहागरच्या ब्रांच मधला अकाउंट आहे. गुहागरच्या ब्रांच मधलं? कोणाच्या नावावर आहे अकाउंट ते? एक मिनिट मॅम. मधुकर कारेकर यांच्या नावे अकाउंट आहे मॅडम. मधुकर कारेकर. बरं, ठीक आहे, थँक्यू. मधुकर कारेकर तो कावेरीच्या वडिलांचं नाव आहे. कावेरीच्या वडिलांच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट झाली. हा बोला आई. हॅलो राज, बिझी आहेस का? नाही, बोल ना. नाही, जरा तुला विचारायचं होतं, तू आता गुहागरला गेला होतास ना? हा, त्याचं काय? नाही, कावेरी पण गेली होती ना तुझ्या बरोबर, तिच्या घरीच गेला असशील ना तू? तर कावेरीच्या घरी सगळं ठीक आहे ना? हा, सगळं ठीक आहे. हा, तो घराच्या रेंटचा थोडा इश्यू झाला होता, पण मी दिले पैसे आणि तो विषय सॉर्ट केला. तू पैसे दिलेस? हो. काय अगं, निघताना त्यांच्या काय मामाच्या की काकाच्या घरातलं कोणीतरी आला होता, पण मी दिले पैसे. सॉर्ट झालाय तो विषय. हा, आणि घरातले पण सगळे ठीक आहेत. का, काय झालं? नाही नाही, काही नाही रे. कावेरी जरा आज ऑफिस मध्ये आली होती तेव्हा थोडी उदास दिसली. मी तिला विचारलंय काय झालंय म्हणून, पण काही सांगितलं नाही तिने. म्हणून म्हटलं तुला विचारून पाहूयात, तिच्या घरी काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये ना, बस एवढंच. ठीक आहे, तर ठेवते हा मी फोन. काकू उदास आहे. काकी, मला तुमच्याशी बोलायचं. सानिया, मी जरा कामात आहे, गडबडीत आहे. काकी, मला खूप महत्वाच्या विषयावर बोलायचंय. काकू का उदास असतील? काय झालं असेल? कॉल करून बघतो. उचलत नाहीयेत. कावेरीला पाहिलंस? नाही हो. का, काय झालं? कुठे गेली ही? हा बोल राज. अरे बच्चू मामा, काकू कुठे आहेत? काकू म्हणजे कावेरी ना? अजून कोण काकू आहेत? दे त्यांना फोन. अरे असेल तर देईन ना.
मगापासून शोधतोय मी तिला. सगळा गोंधळ चालला इथे. काय झालंय? काय झालं हे नक्की नाही सांगता येणार, पण ताईचं काहीतरी बिनसलं हे नक्की. अरे खूप विचित्र वागतीये. एक मिनिट, तू मला नीट सांगशील का काय झालंय ते? नीट सांग. अरे झालंय असं, हे बघ, ताईनं 5 कॅफेची जबाबदारी कावेरीला दिली होती. कावेरी गावाला गेल्यानंतर ते काम मी बघत होतो. ते काम ताईनं अचानक काढून घेतलं आमच्याकडून. खूप प्रश्न विचारले, म्हणजे इतकी उलट तपासणी का, मला काही टोटलच लागत नव्हती. त्यात नेमकं काय झालंय हे ताई सांगत नाहीये, त्यामुळे कावेरी जरा डिस्टर्ब झाली होती. बरं, माझ्याकडचे सगळे पेपर्स मी चेक केले, सगळं ओके आहे. पण कावेरी आता कुठेतरी निघून गेली. सगळीकडे शोधून पाहिलं मी तिला. ते सगळा गोंधळ चाललाय रे. अरे नाही नाही, त्या असतील तिथेच कुठेतरी. तू एक काम कर, ते आल्या ना की त्यांना आठवणीने मला फोन करायला सांग. ओके? हो नक्की सांगतो. टेक केअर. काकी मला वाटतं ना आपण लवकरात लवकर ऍक्शन घ्यायलाच हवी. अहो खूप सिरियस मॅटर आहे हे. आदित्य, एकदा आपण माफ केलं की सगळेच असं करत राहतील. हे बघ सानिया, मला अजूनही वाटत नाही की कावेरीने असं काही केलं असेल, कारण काहीतरी गैरसमज झाला असणार. हा नक्की गोंधळ काय आहे ते आपल्याला नीट बघावं लागेल. हो, पण कितीही झालं तरी आपल्याला ऍक्शन तर घ्यावीच लागेल काकी. हा, कारण हे सगळं उद्या ऑडिटमध्ये कळणारच आहे. तेव्हा काय करायचं आपण? मला ना अजूनही वाटत नाहीये की नाही रे, कावेरी असं काही करणार नाही. पहिल्यांदा हा काय गोंधळ झालाय ह्याच्या मुळाशी जाऊन आपण शोध घेतला पाहिजे. कावेरी असं काही करेल ह्याच्यावरती माझा नाही विश्वास बसत. तेच ना काकी, तुम्ही बाहेरच्या लोकांवर लगेच विश्वास टाकता. आता इथेच बघा ना, आदित्य हा तुमच्या घरचा आहे, तरीही इतकी वर्ष तुम्ही आदित्यवर विश्वास ठेवलाच नाही. आता राजवर्धन इथे नाहीये म्हणून राजवर्धनच्या खुर्चीवर तुम्ही आदित्यला बसवलं. पण राजवर्धन जर गेलाच नसता तर? हे बघ सानिया, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ऑफिस मधल्या सगळ्या प्रकाराशी तुझा काही संबंध नाहीये. ऑफिस मध्ये जे काही घडलंय ना, त्या बाबतीत काय करायचं, ऍक्शन कुठली घ्यायची, काय निर्णय घ्यायचा, हे ठरवायला मी आणि आदित्य समर्थ आहोत. तेव्हा तू जाऊ शकतेस. वाटतं आपण ना ताबडतोब कावेरीशी बोलूया. हॅलो. हॅलो. हा बोला मॅम. नेहा, जरा कावेरीला सांग मी तिला आत्ता केबिन मध्ये बोलवलंय म्हणून. आत्ता? का, काय झालं? नाही मॅडम, म्हणजे कावेरी मॅम कुठेच नाहीयेत. मी पण त्यांना शोधतीये आणि थोड्या वेळापूर्वी बच्चू मामा पण त्यांना शोधत होते, पण ते कुठेच नाहीयेत. कुठेच नाहीयेत म्हणजे? कावेरी मॅमच्या बाबांचा कॉल आला होता आणि तो कॉल अटेंड करण्यासाठी त्या बाहेर गेल्या. त्या परत आत आल्याच नाही. काय? हो मॅडम, पण त्या आल्या ना की मी लगेच त्यांना सांगेन की तुम्ही बोलावलंय म्हणून. हा, तसंच कर. ठेवते. काय झालं काकी? कावेरी काही न सांगता ऑफिस मधनं गेलीये कुठेतरी.